म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना मित्रांनो आपल्या काही चुका होतात. नंबर 1, प्रत्येक वेळेला आपण टॉप म्युच्युअल फंडामध्येच किंवा टॉप परफॉर्मन्स म्युच्युअल फंडामध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करतो. परंतु मित्रांनो प्रत्येक फंड हा कायमस्वरूपी स्टॉप राहील याची कोणी खात्री देऊ शकत नाही. नंबर 2, जेव्हा आपण सेक्टोरियल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो, सेक्टोरियल फंडामध्ये तेव्हाच इन्व्हेस्ट करा जेव्हा तुम्हाला त्याचा पुरेपूर्ण अभ्यास असेल, तेव्हाच तुम्ही सेक्टोरियल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. नंबर 3, काही जणांना असं वाटतं की मी माझा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करू शकतो. मित्रांनो, डॉक्टरची फीस वाचवण्यासाठी आपण किती वेळास मेडिकलमधून जाऊन टॅबलेट घेणार? याला काहीतरी लिमिटेशन असते. आपण प्रत्येक वेळेसच डॉक्टरची फीस वाचवू शकत नाही. वेल कॉर्पस भविष्यात आपल्याला निर्माण करण्यासाठी चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरची आवश्यकता असते. तेव्हा योग्य फायनान्शियल ॲडवायझर्सचा सल्ला घेऊनच आपण आपला पोर्टफोलिओ मॅनेज करा. आणि नंबर 4, प्रत्येक वेळेस आपण नवीन जो फंड येतो त्या नवीन फंडामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो. परंतु मित्रांनो, प्रत्येक वेळेस नवीन फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे शक्यतो टाळा. अधिक माहितीसाठी आपल्याला माझ्या खालील मोबाईल नंबरवरती मेसेज करा. थँक्यू.